गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम। सकाळचे 5:30 वाजले, थोडंसं लवकरच उठलो होतो। रात्री फक्त चहा पिऊन झोपलो होतो, त्यामुळे आता लागली खूप भूक आणि घरी काहीच नाही आहे। काल काहीच आणून ठेवलं नव्हतं, त्यामुळे आता बाहेरच चहा पितो आणि थोडंसं काहीतरी खाऊन जाईल आणि थोडंसं काहीतरी स्नॅक्स पण घ्यायचं आहे। तर आज वर्कआउट करीन मी, तर फक्त प्री वर्कआउट घेतलं आहे इथे। बाकी जाताना काहीतरी मेडिकलमधून घेऊन जाईल, थोडंसं स्नॅक्स वगैरे भेटतं तिथे आणि तिथे चहा थोडासा भेटतो बाजूला। तर चला निघू मग, बाकीची अपडेट जिममध्ये जाऊन देतो। चलो बाय। भवानी ओ राजाल राजाल जिंकून या जगभरी, शिवबा राजाल राजजी। हे माझ्या राजार, हे माझ्या शिवबार, हे माझ्या राजार, हे माझा शिवबा। माझ्या जिमकडे जातानाच समोरच इव्हॉल्व जिम लागते। ही समोरची जी आहे ती इव्हॉल्व जिम आहे। खूप सारे जिम आहेत आता। ही आहे इव्हॉल्व जिम, आज बहुतेक उघडलेलं नाही आहे अजून। ते दुर्गा माताचं मंदिर आहे, इथे एक जिम आहे, फिटनेस कर्व। एका लाईनीमध्ये खूप सारे जिम आहे तिथे। इथे एक जिम आहे, ती अवतर दिसत नाही आहे। चला आपलं चहाचं ठिकाण आलंय, चहा पिऊ। मेडिकल, ओ शिट, मेडिकल बंद आहे आज। चहा पिऊ पटकन। गरम है उसको बताया, उसको तो बोले कितने डाल दो गाड़ी के। और मैंने बोला तो मत डाल पैसे, मैंने बोले ऐसे ही बोल दिया, मैंने बोला ऐसे ही बोल दिया। एक बिस्किट देना। तुला मी नव्याने पाहतो, अशा तऱ्हेने लाभ फिट आलेली आहे। आज खूप लवकर पोहोचलोय मी जिमला।
लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे चला मित्रांनो, पोचलोय आत्ताच जिमवर. पण अजून काही जिम उघडलेलं नाही आहे, कारण की लवकर ट्रेनर येतो. बहुतेक त्याची पीटी नसेल आज, त्यामुळे जिम ओपन नाही केलेली. आपणच करतोय ओपन. मेडिकल बंद होतं, त्यामुळे औषध वगैरे घ्यायला मिळालं नाही. चहा पिला. चहा बिस्किट खाल्लं आणि त्याच्या बाजूलाच तिथेच केक भेटत होते, त्यामुळे केक पण घेतले. चला मित्रांनो, जिम आज आपल्यालाच ओपन करायची. ट्रेनर तर काही आलेलं नाही आहे. बहुतेक पीटी नाही आहे वाटतं त्याची. पीटी असेल तर लवकर येतो तो. जिम आपल्यालाच ओपन करायची आहे. वेट चेक करू. वेट दाखवतं 98.7. काय हरकत नाही. चहा पिला आणि एक बिस्किट खाल्लं. तिथूनच एक 2-3 केकचे पीस घेतले, छोटे छोटे. भूक लागली तर खायला. भूक तर लागतेच. काल काही घेऊन नाही आलो बाहेरून. एक दिवस जरी काही नाही आणलं तर दुसऱ्या दिवशी पूर्ण उपाशी बसायला लागतं. त्यामुळे ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या तर आणावंच लागतात. पूर्ण जिम दाखवतो. जिममध्येच आपलं एक दत्ताचं मंदिर आहे, गुरुदेव दत्त. बघा किती छान आहे. दत्ताची मूर्ती आहे, गणपती आहेत आणि रिद्धी सिद्धी. जिममध्ये खूप सारे बटन आहेत इथे. दररोज चालू करायला लागतात. त्यांचा अजून एक हॉल आहे, तो म्हणजे ॲक्टिव्हिटी ग्रुप. डोर ओपन करावे लागतात.
बाहेरची लाईट आहे इथली, बाकी हे फॅनचे आहेत. ट्रेनर आलेला आहे दुसरा, तो पण शॉक झाला असेल आज मी लवकर कसं काय. गुड मॉर्निंग. इकडे आहे कूलरचं स्विच, फक्त ओव्हर करायचं. आज कसा वाटतोय मी? हिरो वाटतोय ना? चलो आवरो पटपट, भेटू नंतर. चलो बाय. नमस्कार मित्रांनो, दुपारचे 3:15 वाजलेत आणि आत्ता बनवतोय खिचडी
जिमवरून यायला खूप वेळ झाला. आज CST वर्कआउट केला त्यामुळे खूप वेळ गेला आज. त्याच्यामध्ये सुरुवातीला जोर मारले, त्यानंतर स्किपिंग मारले 500, त्यानंतर पुलअप्स मारले 3 सेट. त्याच्यामुळे खूप वेळ झाला आणि घरी आल्यानंतर थोडंसं आवरायचं होतं, ते आवरलं आणि आता ठेवले खिचडी बनवायला. थोडेसे चिप्स खाल्ले होते आले आणि आता खिचडी आणि दही खाईन. तर हा माझा दुपारचा लंच आहे. चलो बाय, नंतर भेटू जाताना. या जेवायला मित्रांनो. खिचडी बनवली आहे, वरून तूप घातलं आहे, थोडेसे चिप्स घेतलेत, दही आहे आणि वरून साखर घेतली आहे. तर पटपट खाऊन घेतो आणि नंतर भेटू मग. चलो बाय. नमस्कार मित्रांनो. संध्याकाळचे 5:30 वाजले आणि जसं आत्ताच आवरले माझं. आता संध्याकाळी 7 ते 11 माझी शिफ्ट आहे. आता करून घेतला थोडासा चहा, थोडेसे वेफर्स घेतलेत संध्याकाळी थोडंसं खाण्यासाठी. अजून रात्रीच्या जेवणाचं काय अजून काही नक्की नाही आहे, भुकेवरती आहे. आणि उद्या फुल डे सुट्टी आहे, उद्या अनंत चतुर्थी आहे, त्यामुळे फुल डे सुट्टी दिली आहे जिमला. आणि परवा दिवशी हाफ डे आहे. तर परवा दिवशी मला संध्याकाळी 6लाच जिमला जायचं आहे. उद्या सकाळी लवकर थोडंसं आवरून मिरवणूक बघायला जायचं म्हणतो. तर अजून नक्की ठरलेलं नाही आहे. तर आता निघतो मी जिमला. तर संध्याकाळी रात्री भेटू परत. चलो बाय. मोरया. स्टार्ट. गुड. शाबास. वन फास्ट. वन. चलो. टू. चलो फास्ट. कम ऑन. थ्री. चलो चलो चलो. चलो. 4. चलो. Come on. चलो. 5. नमस्कार मित्रांनो. रात्रीचे 12 वाजलेत आणि जस्ट आत्ताच थोड्या वेळापूर्वी घरी आलो आणि आल्यावर थोडीशी भूक लागली आहे, त्यामुळे घेतलं 1 ग्लास गरम दूध, थोडंसं हळदीचं, थोडंसं घशाला पण थोडंसं बरं वाटेल. आणि आजचा ब्लॉग मी इथंच थांबवत आहे आणि सकाळी परत भेटू एक नवीन ब्लॉग घेऊन. चलो बाय, गुड नाईट, जय श्रीराम.